संगमनेर तालुक्यामधील अकलापूर येथे स्वयंभू दत्त महाराजांचं मंदिर असून हे या गावचे ग्रामदैवत आहे। हे मंदिर नगर नाशिक जिल्ह्यामधील भाविकांचे श्रद्धास्थान असून दर गुरुवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या कळसाचा वरचा भाग चोरला। या कळसासाठी सुमारे 50 तोळे सोनं वापरण्यात आलं होतं। यातील 20 तोळे सोनं चोरीला गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। सकाळी सुरक्षा रक्षकांस मंदिराच्या कळसाचा काही भाग चोरी गेल्याचं लक्षात आलं। त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि चोरीचे वृत्त समजताच मंदिराजवळ ग्रामस्थांची गर्दी झाली। चोरीच्या या घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। जिल्हा परिषद सदस्य अजय पटांगरे यांनी देखील संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांच्याशी संपर्क साधत तात्काळ घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे आणि याच मंदिराचा कळस 2010 सालीही चोरीला गेला होता आणि त्यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरांना अटक केली होती। मात्र आज पुन्हा एकदा मुख्य मंदिराचा सोन्याचा आणि आणखी एका मंदिराचा लोखंडाचा कळस चोरी गेल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे। या घटनेचा तपास लवकरात लवकर लावत आरोपींना गजाआड करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या आई वडिलांनी सुद्धा या देवाची सेवा केलेली आहे। आम्ही सेवा करणारे आहोत आणि दत्त महाराज हे जागृत देवस्थान आहे। अनेक जुन्नर तालुका, पारनेर तालुका, अकोला, संगमनेर तालुक्यातले सर्व भाविकजण दर गुरुवारी येतात। 8:30च्या आरतीला हजर राहतात। प्रसादाचा वगैरे कार्यक्रम होतो आणि रात्री ही अघटित घटना झालेली आहे। तरी या घटनेचा लवकरात लवकर शोध लागावा अशी माझी। या प्रसंगी सुरक्षा रक्षक दगडू बर्डे आणि पोलीस पाटील सीताराम आभाळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 8 वाजता इथं ड्युटी हजर होतो आणि त्या आल्याच्या नंतर 1-1.5 वाजेपर्यंत चक्र हाणल्याच्या नंतर मग मला 3-3:30 डुकला लागल्याच्या नंतर पुन्हा एक सायकल जोडीदाराची पाया लागलो। तर नंतर लक्ष गेलं तर कळस कापल्यानंतर सचिवाला फोन केला का आपल्या देवस्थानचा कळस कापल्या गेला हो, असं कसं काय झालं हो असं एवढं। किती वाजता सांगितलं सचिवांना तुम्ही? 5:45 तुमच्या निदर्शनात किती वाजता आला? 5:45 आम्हाला लक्षात आलं हो। तुम्ही मला फोन केला, घरी जाऊन सांगितलं काय? सकाळी 7 वाजता मला रामदास नारायण गणसे यांनी फोन केला की दादा आपल्या मंदिराचा सुवर्ण कळस चोरला गेलाय। आणि मग या ठिकाणी घटनास्थळी हजर झालो आणि मंदिराकडे बघितलं तर खरोखर मंदिराचा कळस चोरीला गेला। साईडला बघितलं त्या ठिकाणी काही रशी, एक झाडू, काही लोखंडी हुक हे आढळून आले। मग पोलीस डिपार्टमेंटला फोन केला, निकुट साहेबांना फोन केला, देवरे साहेबांना फोन केला। सर्व पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली आणि मग ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली आणि घटनास्थळी थांबून राहिलो। अंदाजे किती म्हणजे तोळ्याचा सोनं कळस गेला असेल? हा कळस 51 तोळ्याचा। आणि याच्या अगोदर पण अशा घटना झाल्या होत्या? याच्या अगोदर सुद्धा असं दत्तात्रय आभाळे हे फिर्यादी आहेत इथल्या अकलापूरच्या दत्त मंदिर देवस्थानचे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे अकलापूरच्या दत्त मंदिर देवस्थानावर एक पंचधातूचा कळस बनवण्यात आला होता। त्यावर 2003 साली सुमारे 51 तोळे सोन्याचा मुलामा देण्यात आला होता त्या कळसावर आणि तो कळसाचा या ठिकाणी आरोहण कार्यक्रम केलेला होता। तर काल दिनांक 6 मार्च 2017 ते आजचे सकाळचे 7 वाजतापर्यंत म्हणजे 7 मार्च 2017चे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमानी त्या कळसाचा जो वरचा भाग आहे त्याला ते सोट म्हणतात, त्रिकोणी भाग जो असतो तो, आणि खाली 2 राऊंड असे 3 हे होते। त्याच्यापैकी वरचा भाग चोरून नेल्याने अंदाजे 20 तोळे सोन्याचं याची चोरी झाल्याबद्दलची तक्रार दाखल केलेली आहे। अंदाजे त्या तत्कालीन न्यायानुसार 1,20,000 रुपये त्याची किंमत आहे। त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। पूर्वी देखील या ठिकाणी असे प्रयत्न झाल्याबद्दल माहिती मिळालेली आहे। त्याप्रमाणे ज्या पोलीस स्टेशन हद्दीतले त्यावेळेचे काही जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ते चेक करण्यासाठी टीम ऑलरेडी आम्ही पाठवलेले आहेत आणि पुढचा तपास आता सध्या सुरू आहे। डॉग स्क्वॉड आता आलेलं आहे, त्यांनी काही मार्गदर्शन केले, त्याप्रमाणे आम्ही तपास करतोय। त्याप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सची सुद्धा मदत आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि पुढील तपास सुरू आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, A9 मीडिया, संगमनेर।